नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. आजची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 19 आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये आज आपण बघणार आहोत आयडेंटिफाय कॅरेक्टर्स. आता कॅरेक्टर्स म्हणजे काय तर ते आपल्याला पहिले जाणून घेणे आवश्यक आहे. हा शब्द जनरली दोन अर्थांनी वापरला जातो. ठीक आहे, कॅरेक्टर या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आपण पहिले पाहूया. सी द मीनिंग, द क्वालिटीज ऑफ दॅट मेक समबडी ऑर समथिंग डिफरंट फ्रॉम अदर पीपल ऑर थिंग, द नेचर ऑफ समबडी ऑर समथिंग. तर एखाद्या व्यक्तीचं इतरांपासून वेगळेपणा दाखवणारा जो गुण किंवा आपण वैशिष्ट्य म्हणतो त्याला आपण काय म्हणत असतो, कॅरेक्टर. हा झाला कॅरेक्टरचा एक अर्थ. आता बरेचदा आपण बघा असं म्हणतो की एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही तर त्याच्याबद्दल आपण काय म्हणतो की आय डोंट लाईक दॅट कॅरेक्टर, म्हणजे मला ते व्यक्तिमत्वच किंवा ते व्यक्तीच आवडत नाही. ठीक आहे, म्हणजे कॅरेक्टरचा अर्थ त्या व्यक्तीमधील गुण हा सुद्धा होऊ शकतो. आता सेकंड कॅरेक्टरचा अर्थ काय होतो ते बघा, वन ऑफ द पर्सन ऑफ द ड्रामा ऑर द नॉवेल. आता तुम्ही सगळेजण टी व्ही सिरियल बघता आणि टी व्ही सिरियलमधलं कुठलं ना कुठलं कॅरेक्टर तुमचं फेवरेट असते. आता ते कॅरेक्टर फेवरेट असते म्हणजे काय तर ती व्यक्ती ती जी भूमिका आहे त्याच्यामध्ये जो रोल निभावते ते तुमचं फेवरेट असते. जसं आता एक सुशांत सिंग राजपूतचं आपण उदाहरण घेऊया. तर त्यांचं मानव हे जे पवित्र रिश्तामधलं कॅरेक्टर होते तर आपल्याला सुशांत सिंग राजपूत हे त्यांचं नाव आहे हे देखील माहीत नव्हतं, पण आपण काय म्हणतो की मला पवित्र रिश्तामधला जो मानव आहे तो फार आवडतो. ठीक आहे, तर असं जे आपण म्हणू शकतो की याला पण आपण मग काय म्हणतो, मानव हे काय आहे सुशांत सिंगचं एक कॅरेक्टर आहे त्या एका पर्टिक्युलर सिरियलमधलं. थोडक्यात बघा, मी परत रिपीट करते, वन ऑफ द पर्सन ऑफ द ड्रामा ऑर द नॉवेल, म्हणजे एखादं नॉव्हेल किंवा एखाद्या ड्रामामधलं जे कॅरेक्टर किंवा एक जे पात्र असतं त्याला सुद्धा कॅरेक्टर म्हणतात. अँड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दिस कॅरेक्टर. ठीक आहे, कॅरेक्टरचे दोन जे अर्थ आहे ते मी तुम्हाला सांगितले बघा. द पर्सनॅलिटी ऑर द पार्ट विच अँड ॲक्टर रिॲक्ट्स अँड ॲक्ट्रेस हू कॅन क्रिएट द कॅरेक्टर. म्हणजे एखादी जी भूमिका आहे ती पार पाडली जाते त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, कॅरेक्टर म्हणतो. तर मी तुम्हाला कॅरेक्टरचे इथे दोन्ही अर्थ समजावून सांगितले आहे. आता आपण बघूया आपली ॲक्टिव्हिटी. ओके, तर बघा इथे लर्निंग आउटकम्स काय दिलेलं आहे, आयडेंटिफाय द कॅरेक्टर. म्हणजे तुम्हाला एखादा धडा, एखादी स्टोरी किंवा एखादा पॅराग्राफ दिला तर त्यातील मेन कॅरेक्टर कोण आहे किंवा सब कॅरेक्टर काय आहे हे तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर ओळखता येईल. पुढे बघा, इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स, पॅरेंट्स अँड इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. तर थोडक्यात आपण बघूया, पण तुम्हाला हे वहीमध्ये लिहायचे नाही. इनकरेज द लर्नर टू आयडेंटिफाय द कॅरेक्टर टू अंडरस्टँड द टेक्स्ट म्हणजे काय, तुम्हाला जे दिलेला उतारा आहे, तुम्हाला दिलेली जी स्टोरी आहे ती समजून घेण्यासाठी त्यातील कॅरेक्टर पहिले समजून घेणं जरुरी आहे आणि ते तुम्हाला काय करता आलं पाहिजे, आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट, रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अंडरस्टँड द कॅरेक्टर टू अंडरस्टँड द टेक्स्ट. तुम्हाला काय करायचं आहे, आता हे जे कॅरेक्टर आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला तो पॅरेग्राफ काय आहे शांतपणे वाचून तो समजून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्यातील कॅरेक्टरसुद्धा समजले पाहिजे. ओके, नाव सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी. आपण बघूया की लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये इथे काय दिलेलं आहे, रीड द गिवन टेक्स्ट अँड ट्राय टू फाइंड मेन कॅरेक्टर इन द गिवन टेक्स्ट. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर एक टेक्स्ट जे आहे ते वाचायचं आहे आणि त्यातील तुम्हाला मेन कॅरेक्टर जे आहे ते शोधून काढायचं आहे. आता बघा इथे काय केलेलं आहे, लर्निंग ॲक्टिव्हिटी, सॉल्व ॲक्टिव्हिटी. डेमोमध्ये तुम्हाला काहीही दिलेलं नाही आहे. आपण आधी बघितलं की आपल्याला इथे उत्तरे दिलेले असतात. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला जे क्लास 9 म्हणजे तुमचं आता या वर्षीचं जे टेक्स्टबुक आहे त्यातील पेज नंबर 6 मधलं जे आहे लाईन नंबर 1 to 20 आपल्याला रीड करायचे आहे. ठीक आहे, तर एकंदरीत आपल्याला इथे कुठलंही एकही उदाहरण दिलेलं नाही, फक्त आपल्याला प्रॅक्टिससाठी एक उदाहरण दिलं आहे. तर तुम्हाला एक बेटर अंडरस्टँडिंग यावं म्हणून मी एक छोटीशी स्टोरी घेते आणि त्यातलं कॅरेक्टर आपण कसं शोधून काढायचं ते तुम्हाला सांगते आणि नंतर आपण टेक्स्टबुककडे वळूया. इथे एक छोटीशी स्टोरी मी तुमच्यासाठी फॉर एक्झाम्पल घेतली आहे, जेणेकरून तुम्हाला ते एन्जॉय पण होईल आणि आपला जो प्रश्न आहे, आपला जो आजचा घटक आहे तो देखील तुम्हाला समजेल. 4 cows लिव्ह इन अ फॉरेस्ट. ठीक आहे, म्हणजे 4 गायी ज्या होत्या त्या जंगलामध्ये राहत होत्या. नियर अ मिडो
दे वर गुड फ्रेंड अँड डीड एव्हरीथिंग टुगेदर. त्या काय होत्या, चांगल्या मैत्रिणी होत्या आणि एकत्र नेहमी राहायच्या. दे ग्रेज टुगेदर अँड स्टे टुगेदर. नेहमी त्यासोबत जे आहे, ग्रेज म्हणजे चारा जे आहे, खाणे, चरणे आपण त्याला थोडक्यात म्हणू शकतो. तर त्या नेहमी चारा वगैरे खाण्याचं काम सगळे सोबत करायच्यात आणि नेहमी सोबत राहायच्या. बिकॉज ऑफ विच नो टायगर ऑर लायन वर एबल टू किल देम फॉर फूड. आणि त्यामुळे काय होतं, किंवा कुठलाही टायगर किंवा लायन जे आहे, ज्यांचं खाद्य गायी असतात, तर ते त्यांना किल करण्यात यशस्वी होऊ शकत नाही. एबल टू किल देम फॉर फूड म्हणजे खाण्यासाठी कोणीही त्यांना मारण्याचा जे आहे प्रयत्न करत नव्हते, कारण की त्या नेहमी एकत्र राहायच्या. बट वन डे, पण एक दिवस काय झालं, द फ्रेंड्स फॉट अँड ईच काऊ वेन टू ग्रेस इन अ डिफरंट डिरेक्शन. आणि एक दिवस काय झालं की त्यांच्यामध्ये भांडण झाले आणि चारही गायी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या दिशेने चरायला निघून गेल्या. अ टायगर अँड अ लायन saw this and decided that it was a perfect opportunity to kill the cows. आणि हे सगळं कोण पाहत होते, टायगर आणि लायननी बघितलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की यस, आता परफेक्ट आपल्याला चान्स मिळतोय. दे हाईड इन अ बुशेस अँड सरप्राईज द काऊ अँड किल देम ऑल वन बाय वन. आणि त्यांनी मग काय केलं, तर ते स्वतः एका बुशमध्ये म्हणजे झुडपांमध्ये ते लपून राहिले आणि सरप्राईज द काऊ, आणि अचानक त्यांनी काय केलं, ते झुडपामधून निघाले आणि काऊला सरप्राईज केलं अँड किल देम ऑल वन बाय वन. ठीक आहे, तर आता हे एक छोटीशी आपण स्टोरी बघितली. आता याच्यातले कॅरेक्टर कुठले आहे, तर तुम्हाला इझिली लक्षात आलं असेल की या स्टोरीमध्ये आपण एक 2 ते 3 प्राण्यांबद्दल, ठीक आहे, इथे व्यक्ती तर नाही आहे पण प्राण्यांबद्दल आपण बोललो आणि स्टोरीचे कॅरेक्टर जे आहे इथे काय आहे, प्राणी आहे. तर आपलं पहिला कॅरेक्टर आपण म्हणू शकतो किंवा पहिले 4 कॅरेक्टर म्हणू शकतो की 4 काऊज. ठीक आहे, आता हे आपले कॅरेक्टर आहे. नेक्स्ट जे आहे तुमच्या लक्षात इथे आले असेल की टायगर अँड लायन. ठीक आहे, तर 3 प्रकारचे कॅरेक्टर आहे किंवा आपण एकंदरीत म्हणू शकतो की या स्टोरीमध्ये 6 कॅरेक्टर आहे. 4 काऊ, 4 काऊज, 1 टायगर अँड 1 लायन. ऑल टुगेदर 6 कॅरेक्टर्स आर हिअर. आता याच्यात बघा, तुम्हाला ही छोटीशी उदाहरण मी तुम्हाला दिलं आणि तुमच्या लक्षात पण आलं की कॅरेक्टर किती आहे किंवा कोण आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, पॅरेग्राफ जो आहे तो रीड करायचा आहे आणि आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कॅरेक्टर कुठलं आहे. आता मी तुम्हाला हे जे एक्झाम्पल दिलं ते तुम्ही वहीमध्ये लिहू शकता आणि खाली जे आहे कॅरेक्टर्स नेम म्हणून मग तुम्ही काऊ, 4 काऊ, लायन अँड टायगर असं तुम्ही उत्तर लिहू शकता. आता ही लर्निंग ॲक्टिव्हिटीचं मी उदाहरण घेतलेलं आहे. आता आपण वळूया, सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो तुम्हाला दिलेलं नाही. लर्निंग ॲक्टिव्हिटी किंवा सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो म्हणून ही स्टोरी तुम्ही कुठेही 2 पैकी एका ठिकाणी लिहू शकता. आता नेक्स्ट जो पार्ट आहे आपला तो आहे 9th कोर्स बुक पेज नंबर 6. जवळपास सगळ्यांकडे एक तर हार्ड कॉपी असेल किंवा PDF फॉर्मॅटमध्ये तुमचं टेक्स्टबुक असेल, तर आपण त्या टेक्स्टबुकमध्ये जो आपल्याला पॅरेग्राफ सांगितलेला आहे, ठीक आहे, तर तो पॅरेग्राफ बघूया. पेज नंबर 6वर आपली जे आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं आहे, तर तुमचं पुस्तकातील हा धडा येतो, द फन दे हॅड. ओके, युनिट 1.2. मी इथे वाचते आणि मग आपण कॅरेक्टरसुद्धा यातले डिस्कस करूया. सी, मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. ठीक आहे, तर या स्टोरीमध्ये आपल्याला सांगितलं, या लेसनमध्ये सांगितलं की मार्जी नावाची जी एक मुलगी होती, आता इथे हर आलेला आहे त्याच्यामुळे आपण गेस केलं की ती मुलगी आहे. मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. तर ती तिची डायरी लिहत होती. ऑन द पेज हेडेड. ठीक आहे, आता ऑन द पेज हेडेड म्हणजे सगळ्यात वर तिने तारीख लिहिली होती. आता कुठली बघा, 17 मे 2157. तर हे बऱ्याच पुढचं जे आहे इयर दाखवलेले आहे. तर त्या दिवशीची ती डायरी लिहत होती. शी रोट, तिने लिहिले, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज काय झालं, टॉमीला एक खरं पुस्तक मिळालं. ही ते तिच्या डायरीमध्ये नोट करून ठेवत होती. बघा, इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते काय होतं, अतिशय जुनं असं पुस्तक होतं. मार्जीज ग्रँडफादर. ठीक आहे, आता आपल्याला अजून एक व्यक्तीबद्दल इथे माहिती पडत आहे. तर मार्जीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट वेन ही वॉज अ लिटिल बॉय. म्हणजे कोण, तर मार्जीचे ग्रँडफादर जेव्हा लहान होते तेव्हा हीज ग्रँडफादर म्हणजे त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं, टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाईम वेन ऑल स्टोरीज वर प्रिंटेड ऑन पेपर. म्हणजे एक काळ असा पण होता की जेव्हा सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या पेपरवर म्हणजे कागदावर प्रिंट म्हणजे छापलेल्या होत्या. नेक्स्ट बघा, दे टर्न द पेजेस. ते काय करत होते,
पानं जे होते पलटवत होते, विच वर येलो अँड क्रिंकली. ठीक आहे, तर ते जे पाने होते येलो अँड क्रिंकली म्हणजे आपण चुरगळलेले म्हणू शकतो किंवा जे फ्रेश नसतात किंवा नवीन असे दिसत नसतात. आणि येलोइश तुम्ही बघितलं असेल की जुन्या पुस्तकाचे पानं जरा पिवळसर असतात. अँड इट वॉज ऑफुल फनी टू रीड वर्ड दॅट स्टूड स्टिल इन्स्टीड ऑफ मूव्हिंग द वे दे वर सपोज टू. ठीक आहे, आणि तिला अतिशय नवल वाटलं की त्या पुस्तकात जे लिहिलेले शब्द होते, प्रिंटेड शब्द होते, ते एकाच ठिकाणी थांबून होते. ते शब्द जे आहे ते मूव्ह करत नव्हते किंवा हालचाल करत नव्हते. ऑन अ स्क्रीन यू नो. आता कसे हालचाल करत नव्हते, तर तिला कसली सवय होती, तिला स्क्रीनवर शब्द जे आहे त्यांची हालचाल करण्याची, स्क्रीनवरचे शब्द मूव्ह करत होते आणि तिला ती सवय होती. तर त्याप्रमाणे मात्र ते पुस्तकातील शब्द हालचाल करत नव्हते. अँड देन वेन दे टर्न बॅक टू पेज बिफोर इट हॅड द सेम वर्ड. आणि जेव्हा त्यांनी मागचं पान उघडून बघितलं तर त्या मागल्या पानावर तर तेच शब्द होते, त्यांची कुठलीही हालचाल झालेली नव्हती. इट हॅड द सेम वर्ड ऑन इट दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाईम. आणि पूर्वी जे त्यांनी पहिल्यांदा वाचलेले शब्द होते तर ते शब्द जसेच्या तसे तेच शब्द होते, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नव्हता किंवा शब्दसुद्धा मूव्ह झालेले नव्हते, कुठे गेलेले नव्हते. ग्ली सेड टॉमी. ठीक आहे, आता पुढचा कॅरेक्टर जे टॉमी आहे त्याने म्हटलेलं सेंटेन्स बघा. व्हॉट अ वेस्ट. म्हणजे हे काय आहे की अजिबात कामाची गोष्ट नाही. वेन यू आर थ्रू विथ द बुक्स यू जस्ट थ्रो इट अवे. आय गेस आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन्स बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आता टॉमीचं होतं त्याचं असं म्हणणं होतं की हे जे पुस्तक आहे ती अजिबात कामाची नाही, निरुपयोगी आहे आणि एकदा आपण ती पुस्तकं वाचल्यानंतर ती आपल्या कामाची सुद्धा राहत नाही. आय गेस अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन्स बुक ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आणि मला असं वाटतं की आपल्या जे टेलिव्हिजनवर आपल्या स्क्रीनवर जी पुस्तकं असतात ती खूप सारी असतात आणि चांगलीसुद्धा किंवा या तुलनेत चांगली असतात. आय वुडंट थ्रो इट अवे. आणि मग मी त्यांना फेकूनसुद्धा देणार नाही, पण हे जे प्रिंटेड बुक आहे हे मी एकदा वाचल्यानंतर ते माझ्या काहीही कामाचं राहणार नाही. सेम विथ माईन said Margie. She was 11 and hadn't seen as many telebook as Tommy had. He was 13. आता इथे सांगितलं आहे की टॉमी जो आहे तो 2 वर्षांनी तिच्या पेक्षा मोठा आहे, तो 13 वर्षाचा आहे आणि जी मार्जी आहे ती काय आहे 11 वर्षाची आहे. शी सेड वेअर डिड यू फाइंड इट. तिने विचारलं की तुला हे पुस्तक कुठे मिळालं. इन माय हाऊस. माझ्या घरामध्ये. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन ॲन ॲटिक. इन ॲन ॲटिक हे एक पुस्तकाचं नाव आहे. आता त्यांनी तिच्याकडे न बघताच उत्तर दिलं की त्याने तिच्याकडे न बघताच उत्तर दिलं की ते मला माझ्या घरात सापडलं आणि तो तिच्याकडे का बघत नव्हता तर तो त्या पुस्तक वाचण्यामध्ये बिझी होता. व्हॉट्स इट अबाउट. कशाबद्दल आहे ते. स्कूल. शाळेबद्दल. आता मार्जीला हे उत्तर ऐकून तिला काही विशेष आनंद झाला नाही. का झाला नाही ते बघा. Margie was scornful. School? What's there to write about school? I hate school. मग ती म्हणते शाळेबद्दल पुस्तक आहे. आता शाळेबद्दल लिहायला काय असतं बरं. मला तर शाळा अजिबात आवडत नाही. I hate school. Margie always hated school. मार्जीला शाळेचा नेहमी तिटकारा येत होता. But now she hated it more than ever. पण आता तर तिला शाळा जी आहे पहिलेच तिला आवडत नव्हती ना आता तर तिला अजिबातच आवडत नाही. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिविंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स अंटील हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. आता इथे सांगितलं आहे की तिला शाळा का आवडत नाही तर तिचे मेकॅनिकल टीचर जे आहे मीन्स यांत्रिक शिक्षक जे आहे मेकॅनिकल टीचर म्हणजे यांत्रिक शिक्षक हॅड बीन गिविंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी. आणि ते काय करतात तर तिचे जिओग्राफीमध्ये म्हणजे भूगोलाची वारंवार चाचणी घेतात आणि ज्या चाचणीमध्ये ती वर्स अँड वर्स म्हणजे अजिबात चांगला परफॉर्मन्स देत नाही. एकदा खराब पुढल्या वेळेस त्याहीपेक्षा खराब असा तिचा निकाल असतो. अँड अंटील हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली. आणि मग त्यामुळे त्याच्या आईला अतिशय जास्त दुःख होते. अँड सेंट फॉर अ काउंटी इन्स्पेक्टर. आणि नंतर मग काय होते तर काउंटी इन्स्पेक्टर म्हणजे काय तर हे जे मेकॅनिकल टीचर आहे त्याच्यामध्ये डेटा फिक्स करणारे जे एक आपण म्हणू शकतो की व्यक्ती आहे
तर त्याला म्हटलं जाते काउंटी इन्स्पेक्टर. तर आता इथे आपल्याला 1 to 20 लाईन्स सांगितल्या होत्या, मी एक 3-4 ओळी जास्त घेतलेल्या आहे. आता आपण याच्यातले स्टोरी आपली वाचून झाली. आता आपण याच्यातले कॅरेक्टर बघूया की आपल्याला कुठले कुठले कॅरेक्टर इथे दिलेले आहे. अगदी सुरुवातीला तुम्ही बघितलं तर मी सगळीकडे हायलाईट करून ठेवलेलं आहे बघा. सुरुवातीला बघितलं तर फर्स्ट कॅरेक्टर आपल्याला इथे लक्षात येते मार्जी. ठीक आहे, शी इज अ गर्ल ऑफ 11 जी तिची डायरी लिहित आहे. सेकंड पुस्तक कोणाला सापडलं आहे, तर सेकंड आहे आपला सेकंड कॅरेक्टर आहे टॉमी. ठीक आहे, मार्जी फर्स्ट कॅरेक्टर. सेकंड आपल्याला लक्षात आलं, जसं जसं आपण स्टोरीत पुढे जाऊ आपल्याला कॅरेक्टर फाइंड आउट होतील. टॉमी हा एक मुलगा आहे 13 वर्षाला ज्याला ते पुस्तक सापडलं. नेक्स्ट बघा इथे रेफरन्स आलेला आहे मार्जीस ग्रँडफादर अँड हीज ग्रँडफादर. आता हे जे दोन कॅरेक्टर आहे हे या स्टोरीमधले ॲक्टिव्ह कॅरेक्टर नाही आहे. म्हणजे आता इथे एक्झॅक्टली बोलत कोण आहे, तर मार्जी आणि टॉमी, पण ते कोणातरी बद्दल बोलले. आता ते कोण होते, तर मार्जीज ग्रँडफादर यांच्याबद्दल आणि त्यांचे ग्रँडफादर. तर याला देखील आपण कॅरेक्टर म्हणू शकतो, पण हे मेन कॅरेक्टर होणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघा, नेक्स्ट हायलाइटेड मी इथे केलेलं आहे द मेकॅनिकल टीचर. आता हे मेकॅनिकल टीचर म्हणजे काय, तर यांत्रिक असा शिक्षक. म्हणजे तुम्हाला रोबोट वगैरे माहीत आहे. आता हा कालखंड जो आहे तो बराच पुढचा दिला आहे. तुम्ही इथे बघू शकता की इयर कुठलं दिलेलं आहे 2157. म्हणजे आज आपण 2000ची जी आपली सिरीज सुरू आहे ही 2001 नंतरची पण बरीच पुढची सिरीज आहे. आणि तेव्हा कदाचित आपल्याला जे आहे मानवी शिक्षक नसून यांत्रिक शिक्षण असेल असं इथे अजूम करून ही स्टोरी प्रेझेंट केली आहे. तर ते जे मेकॅनिकल टीचर आहे तर यांत्रिक आपण शिक्षक म्हणू शकतो. हे आपलं नेक्स्ट कॅरेक्टर आहे जे मार्जीला जिओग्राफी शिकवतात. आता हर मदर पुढला कॅरेक्टर आहे की तिची आई जिला तिचा रिझल्ट पाहून दुःख होतं. अँड लास्ट कॅरेक्टर इथे दिलेलं आहे काउंटी इन्स्पेक्टर, जे त्या मेकॅनिकल जे टीचर आहेत त्यांच्यामध्ये जर काही बिघाड झाला किंवा त्यांच्यामध्ये काही इनपुट फिक्स करायचं असेल तर ते करण्याचं काम करतात. तर अशा प्रकारे आपण इथे बघू शकतो की ते 1 2 3 आणि वर आपण बघितले आहे की 4 अँड 5 कॅरेक्टर बघितलं आहे. तर आता हे जे आहे हे अतिशय मायनर कॅरेक्टर आहे किंवा यांचा डायरेक्ट रेफरन्स इथे येत नाही. पण तुम्हाला प्रश्न पडला असते की मॅडम इथे तर मार्जीस ग्रँडफादर पण दिलं आहे, मग हे कोण, तर हे एकदम मायनर कॅरेक्टर आहे ज्यांच्याबद्दल आपण बोलत आहे, पण ज्यांचा इथे काहीही किंवा कुठल्याही प्रकारचा रोल नाही. तर अशा प्रकारे आपण बघितलं की आपल्याला कॅरेक्टर एक जो आहे पॅरेग्राफ दिला होता ते वाचून आपण कॅरेक्टर बघितले. आता आपण बघू की इव्हॅल्युएशनमध्ये यावर आधारित काय प्रश्न विचारला आहे. इव्हॅल्युएशनमध्ये एक प्रश्न आहे बघा, राईट द नेम ऑफ द कॅरेक्टर दॅट यू फाइंड इन द गिवन टेक्स्ट. आणि त्यापूर्वी जे आपली प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये आहे त्यात बघूया काय दिलेलं आहे. बघा, लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये रीड द गिवन टेक्स्ट अँड ट्राय टू फाइंड द मेन कॅरेक्टर इन द गिवन टेक्स्ट. ठीक आहे, आता इथे आपल्याला थोडक्यात मेन कॅरेक्टर आणि आपल्याला जे अदर कॅरेक्टर आहे ते लक्षात घ्यायचं. तर तुम्हाला मी तिथे एक्सप्लेनेशन करताना सांगितलं की त्यातील मेन कॅरेक्टर म्हणजे काय, तर मुख्य पात्र, आणि सबऑर्डिनेट किंवा अदर कॅरेक्टर म्हणजे काय की ज्यांचा प्रत्यक्ष तिथे रेफरन्स आलेला नाही आहे किंवा त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते जरा गौण आहे. ओके, तर आपण सगळ्यात पहिले बघूया की मेन कॅरेक्टर्स जे आहे ते कोण आहे. तर या पॅरेग्राफमधून आपल्या लक्षात येतं की मार्जी जी आहे ती फर्स्ट मेन कॅरेक्टर आहे, ती डायरी येते, तिची ॲक्टिव्हिटी तिथे होत आहे. टॉमी तो तिच्याशी कन्व्हर्सेशन करत आहे, तोही एक महत्त्वाचा कॅरेक्टर आहे. आणि थर्ड जे आहे ते काउंटी इन्स्पेक्टर हे देखील आहे. पण आता इथे बघा या पूर्ण लेसनमधले हे 3 मेन कॅरेक्टर आहे, पण आता आपल्याला एक फक्त पॅरेग्राफ दिला आहे. तर या पॅरेग्राफमधले मेन कॅरेक्टर कुठले राहणार आहे, मार्जी अँड टॉमी. ठीक आहे, आता नेक्स्ट जे आहे सबऑर्डिनेट कॅरेक्टर ज्यांचं रेफरन्स आपल्याला इथे आलेलं आहे पण सध्या त्यांचं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य झालेलं नाही, तर ते आपण जे आहे सबऑर्डिनेट कॅरेक्टर म्हणून आपण हे जे आहे काउंटी इन्स्पेक्टर अ मेकॅनिक हू रिपेअर्स द रोबोट हे पण घेऊ शकतो आपण कुठे, अदर कॅरेक्टरमध्ये. आणि त्याचसोबत बघा मार्जीस मदर ज्यांच्याबद्दल रेफरन्स आला आहे पण त्यांचं तिथे कुठे प्रत्यक्ष काही ॲक्टिव्हिटी झालेली नाही आहे. नेक्स्ट बघा टॉमीज ग्रँडफादर अँड मार्जीस ग्रँडफादर ज्यांच्याबद्दल आपल्याला रेफरन्स आला आपण तिथे काय केलं होतं, एक मार्किंग मी तुम्हाला करून हायलाईट करून दाखवलं होते. तर अशा प्रकारे बघा की आपल्याला इथे अतिशय सोपी आणि सुटसुटीत अशी ॲक्टिव्हिटी होती. फक्त आपल्याला काय करायचं होतं की कॅरेक्टर आयडेंटिफाय कसे करायचे किंवा कुठले कॅरेक्टर आहे हे ओळखायचं कसं हे आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकायचं होतं. तर आता ही ॲक्टिव्हिटी जी आहे तुम्हाला मी एक्सप्लेन केली आहे, प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये दिलं होतं.
इव्हॅल्युशनमध्ये हा जो प्रश्न दिला आहे की कॅरेक्टरचे नाव लिहा, मी तुम्हाला इथे दिलेले आहे, ते तुम्हाला इथे नाव लिहायचे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली ही जी आजची ॲक्टिव्हिटी होती, ॲक्टिव्हिटी आपली पूर्ण झालेली आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 19. लवकरच आपण ॲक्टिव्हिटी नंबर 20ला सुरुवात करूया. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.